नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी काळ्या वाटाण्याची आमटी कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर कोकणात ही आवर्जून करतात, तर ही आपण आपल्या पद्धतीने थोडीशी ट्विस्ट करून बनवूया। तर इथे मी 1 कप काळे वाटाणे रात्री भिजत ठेवलेले होते। सकाळी मी ते कुकरमध्ये टाकले, पाणी टाकलं, थोडं चवीपुरतं मीठ टाकलं आणि गॅसवर ठेवले। त्यानंतर उकळी आल्यानंतर कुकरचं झाकण लावून इथे मी मध्यम आचेवर 5 ते 6 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे। दुसरीकडे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे, त्यामध्ये 6 चमचे भरून सुकं खोबऱ्याचा कीस भाजून घेत आहे। इथे कोकणामध्ये ओलं खोबरं वापरलं जातं, तर ओलंही वापरू शकतो आपण। तर खोबरं छान असं तांबूस रंगावर मी मस्त खरपूस असं भाजून घेणार आहे। खोबरं परतून झालेलं आहे, ते काढून घेऊया। आता आपण 2 कांदे उभे लांब कापलेले आहे, ते टाकून घ्यायचे आणि तेही मस्त असे परतून घ्यायचे आहे सोनेरी रंगावर। तर बघा, कांदा मस्त परतला जात आहे। आता यामध्येच आपल्याला 1 टोमॅटो कापून घ्यायचा आणि तोही टाकून एक 2-4 मिनिटं परतून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो छान परतल्या गेल्यानंतर थंड करून घ्यायचं। मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि सुकं खोबरं जे भाजून ठेवलं होतं ते टाकून घ्यायचं। त्यानंतर 12 ते 15 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, कोथिंबीरची काड्या हे सगळं टाकून घ्यायचं। थोडंसं पाणी टाकून याचं मस्त असं वाटण तयार करायचं, छान असं बारीक वाटण तयार झालेलं आहे। गॅसवर कढई ठेवूया। इथे 4 ते 5 पळी तेल टाकायचं, अर्धा चमचा जिरं टाकायचं। जिरं फुललं की पाव चमचा हिंग टाकायचं, 8-10 कढीपत्त्याची पानं टाकायची। त्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण टाकून घ्यायचं आहे। वाटण मस्त मिक्स करायचं आणि छान असं तेल सुटेपर्यंत परतायचं आहे। वाटण परतलं जात आहे मस्त, तोपर्यंत आपण इकडे आपले वाटाणे शिजलेले आहे का ते चेक करूया। तर मी कुकर थंड झाल्यावर कुकरचं झाकण उघडून घेतलं। इकडे वाटाणे छान शिजलेले आहे। एका वाटीमध्ये मी 2 पळी असं वाटाणे काढून घेतले आणि ते मिक्सरमध्ये टाकून पाणी टाकून थोडंसं तळून घेतलेलं आहे। इकडे मसालाही परतला जात आहे बघा मस्तच। आता यामध्ये सुके मसाले टाकणार आहोत। तर 2 चमचे भरून लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, 2 चमचे भरून धणे पावडर, त्यानंतर 1 चमचा भरून घरगुती काळा मसाला आणि 1 चमचाभर यामध्ये मी कांदा लसूण मसाला टाकत आहे। कोकणात यामध्ये मालवणी मसाला टाकला जातो। तर इथे आपण मसाले टाकून घेतले, छान असं मिक्स करून परतत राहायचं आहे। मस्त तेल सुटतं छान मसाल्याला। हे बघा, मसाला छान परतून होत आहे। आता आपण यामध्ये शिजलेले वाटाणे टाकून घ्यायचे आहे, मिक्स करायचे आणि जे वाटाणे आपण मिक्सरमधून दळून घेतलेले होते ते वाटण टाकून घ्यायचं आहे। याने काय होतं, भाजी छान अशी दाटसर होते, असं पाणी पाणी होत नाही आणि छान फ्लेवर येतो भाजीला, पूर्ण वाटाण्याची चव उतरते। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात 1 ग्लास पाणी टाकून ते धुवून घेतलं भांडं आणि ते पाणी टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। घट्ट पातळ आवडीप्रमाणे करू शकता। आता आपण वाटाणे शिजताना मीठ टाकलं होतं, त्या बेताने यामध्ये मीठ टाकायचं चवीप्रमाणे। त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवर हे मस्त 12 ते 15 मिनटं उकळून घ्यायचं आहे, म्हणजे भाजी छान एकजीव होते, छान तेलाचा तवंग पण येतो, तर्रीदार भाजी होते। मस्त वरून बारीक कापलेली कोथिंबीर टाकूया। आता इथे मी 15 मिनटं छान भाजी उकळून घेणार आहे आणि उकळल्यानंतर हिचा रंगही बदलतो, चवही बदलते, खूप छान अशी चविष्ट तयार होते। भातासोबत खूप मस्त लागते ही, तुम्ही चपाती भाकरीसोबत पण खाऊ शकतात। अगदी वेगळी आणि छान चव झालेली होती। तुम्हीही नक्की करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, कमेंट करा। आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद। लवकरच भेटू पुन्हा एका साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।